मॉर्निंग गाईज, वेलकम टू अवर चॅनल. सो आजपासून यात्रा चालू होत आहे. टेवन आहे आजचा आणि आज गोंधळ आणि दिंडी आहे. सो स्टे ट्यून. फुलं तोडून ठेवलेली, आता ही आज बाकीची मी काढते. आता मी इस्त्री करायला साड्या काढलेल्या आणि लाईट गेलेली आहे. अशा प्रकारे काय वैभवी किती खुश झाली तू लाईट गेली तर? का लाईट गेली? आता तू खुशीने सांगत होती. आमच्याकडे सर्व्हिस आहेत तरी पण त्यांनी भूतत राहतो आम्ही. जोरात सोना घातलं. भूत हसतंय बघा आमचं कसं. नाव सांग तुझं. माझं नाव नाव सांग तुझं. भानुमती. झाड ते आंबा. आता फक्त बघण्यासाठी. आता आप्पा कसा बसलाय बाजूला की मला कधी येत आहे. पारुशी माणसाला काहीच नाहीये. पण मी खातच नाही. मग फक्त बघाय बसलाय. ट्रेनिंग घेतोय का आप्पा कशी चिरायचं. काय चाललंय? मग उद्या तर मामा जाणार आहेत. मग उद्या आप्पाला बनवायला बसू आपण. बघून घेतोय म्हणजे. कोशिंबीर बनवायची आंब्याची. ही का पाहिजे? बनवणं चाललेलं आहे. रेसिपी बघा दोन सांग. वेगळे शेस, दोन वेगळे शेस. हा. आणि ह्यात साखर टाकायची, चटणी मीठ टाकलं, ह्यात साखर टाकायची. एवढं टेस्टी. सिक्रेट इन्ग्रेडियंट ठेवला नाही. सिक्रेट इंग्रेडियंट काय नाही. लोकांची भलाई करतो आम्ही. भलाईकर आजारी पडायचं लक्षण करू नका. भलाईकर लोकांच्या भलाई करताय. हात कोण घेऊन आलं? गोपाळाला काल आणलं होतं ना, वरती गेला, त्यांनी गेला, त्यांनी हे करायचं होतं, आपली काठी वरतीच्या देवीला घालून ना, ओवाळून आता. हा हा. मग मला वाटलं की हार आणलं ते म्हणलं गजर राहिलं. आणि बघ, चालते. आम्हाला ते आंब्याचं फतफत मुरब्बा. साखर टाकायची आणि तरी लगेच तुम्ही खाऊ शकता. थोडा वेळ साखर जरा ही विरघळली विरघळते. साखर, मीठ आणि चटणी टाकायची आणि तुम्हाला विरघळ लागतो तेवढं टेस्टी लागतं ना. जरी तुमचा आंबा आंबट असेल ना तरी मस्त गोड लागतं. चटणी टाकायची. पेपरात बांधायची, पेपर. मला बोलतो पत्ते खेळ, पत्ते खेळ. हे तर ह्याच्या काही झालेलं नाही असं. आप्पा बोलतो माझ्यासोबत पत्ते खेळ. तीच मला बोलते प्रत्येक खेळूया. आप्पा तिला जेवण करू दे. आईनं भाजी कापायला लावली. एक म्हणजे आप्पा बोलतोय आप्पा किती हुशार असेल. जेवण कर. काय पत्ते बित्ते खेळायचं नाही तुला. आप्पा किती हुशार असेल. मी बसले, मला बोलते पत्ते पत्ते. मी मला विचारायला बोलतोय मी नाही. मग मला विचारायला लावला आईला पत्ते. दोन डाऊन म्हणजे आप्पा मानत नाही. आप्पा बोलेल 10 जरी डाऊन. अरे हे लोक कर्म पिसायला बसलेले आहेत. कुणाचे कर्म पिसायचे बाकी असतील तर इथं पिसून दिले जाते. देऊ पिसून लगेच. माझे नको. इथं लगेच आम्ही माणसाची कर्म माझे मी पिसायला आहे. पिसतो. बघा आले नाही तर बसलेले. ए घ्या तर. बघू दाखव व्हिडिओ. 2 पॉइंट दाखव. पहिली पक्की आहे का दाखव. दाखव. मी पिसते ना. पिसा. आपण आता हिला असंच पिसूया आपण. मेरी शक्तियों को जागरूक होना पडेगा. प्रो प्लेयर. काय प्रो प्लेयर. तर पहिले डाव मी 2 हारते कारण की परत तुम्ही लोक लगेच चिडून निघून जाता. बघू. पिसते प्रो प्लेयर. तो बोलतो मी हाय प्रत्येक शिकणारे. मग ते काही एका जागा गप्प. गेम पण मी दाखवलेला आहे आणि पिस्तय कोण बघू आता. हे बघा हे माझे आहे बघ. किती पॉइंट? 19. बघू दाखवू शकता. 98. हे लिहिलं पण चालते पक्की नाही. चालते. गेम दाखवायला चालायची असते. हा किती 7 पॉइंट. वैभव पिस. वैभवीचं लईच कर्म झालेलं दिसतं. ते पिसवतं ते. गाईस तयारी खूप जोरशोरात चालू आहे. आम्ही आता मंदिरात आलेलो आहे. ते स्टेजची तयारी चालू आहे. हा बॅनर लावत आहे.
शिकडे आलेलो आहे. Guys, आम्ही आलो आमच्या मावशीच्या घरी आणि हा आपला पिक्चर करत आलाय बघ. जे दगडू आणि धोंडू बॅक टू रोल. जसं तू बघत नव्हतं ना, आवडत ना, असंच आमच्या आप्पाला वाटलं तर अवघड आहे. हे दगडू धोंडू दोघं जण कुणी उभारणार आहेत. This is Dodo. This is Dodo. काळा दगडू. हे तांबडा दगडू. पाठी जाऊ दे. हळू घे. घाटी नाही लावली अगं आई, घाटी नाही लावली. साडी खराब होईल तुझी. आता गावात जाऊन बघायचंय सगळ्यात उंच गुढी कुणाची. करू दे उभी वाच उभा राहू दे की धरून. कधी नव्हते माणूस उगावलंय वाच करू दे की कष्ट. तुम्हाला जायला त्रास होतोय म्हणा. पाय वाजते ना. चप्पल घालून जावा. अगं नाही काय होत त्याला. लाड आणि लाड केली एखादी बाजू दे की व्हायचं. हो आया आले लगेच. आया, लाडकी कसे बाजू घेतायत लाईनशीर सगळे. आपू आणि आपण इथं गुढी उभारली आणि नाना बघा बॅकग्राऊंड व्हॉइस. आपल्याला गावाला येऊन कसं वाटतं सांगता का जरा तुम्ही? हे धोंडो. तर आता स्कॅन झालेला आहे. वा वा. चुलीला वाजवा कसा लागतोय? चुलीवर केलाय. माझा समोरचा म्हणायचा एक दिवस होतो, आई चुलीवर वाजतात ना, चांगला लागतो. वैभवी कसा स्कॅन झाला? अरे वा. एकदम कोपऱ्याला भेटली पाहिजे. आप्पा तेरी खुशी. आप्पाचा गेम करायचा लागेल होता. आप्पाचा गेम तर नानानी केलाय. हे बघा आमची रांगोळी झालेली आहे आणि गुढी उभारून झालेली आहे. आता सध्या आम्ही आता गेटवरची तयारी करत आहोत. काकी इथे रांगोळी काढत आहे. मी इथे मस्त असं सुस्वागतम नाव लिहिलेलं आहे आणि ह्याची पाहणी आप्पा करत आहे की बरोबर काम चाललेलं आहे की नाही. काम करायला एक माणूस आणि पाहणी करायला 4 माणसं असं गत आहे आमची. रेडी झालेलो आहे. माझा भाऊ कुठे येतोय? काठी पाहिजे आलेली आहे आता. ब्लॉगर बापू आलेले. बापू कपडे घालून घ्या. बापू कपडे घालून घ्या. मुंबईवर जायचं आहे. तुम्ही सदरा घाला पहिला जावा. नाही नाही घाला. पडले नाही त्याला जा घाला. हे चप्पलचा काढ. हे चप्पलचा काढ. तू चप्पलचा काढ. नाही बरं ना. जाऊ जाऊ ना.
मात्रे मन श्रावण मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव सरी चांगले आता जय देव सुरवरीश्वर वंदिता संजीवनी जय देव साई वाट करता पडलो प्रवाही ते तू बघता लागे पावस लवलाही जय देवी महिषासुमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न होशी निराशा पेशापासून आता हा दिंडीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आम्ही आमच्या गावात फिरून आता मोल्ल्यावाडीत जाणार आहे. आता तुम्हाला व्ह्यू दाखवते आम्ही. हो तुम्ही या दोन शब्द काय बोलायचंय काय खूप मजा आली खूप छान वाटतंय आणि खरंच जत्रेला दरवर्षी यायला हवंय सगळ्यांनी कारण की एवढाच एक मुवमेंट असतो जिथे सगळेजण भेटतात. हा काय वहिनी का कसं वाटलं? भारी मस्त एकदम कसं वाटलं वहिनी? तुमची यात्रा पहिली यात्रा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय यात्रेला येऊन मस्त आपण का पाहायला टोचतोय कसं वाटतंय? खायला टोचते तरी पण एन्जॉय आणि इथे येऊन अजून छान वाटतं. हा आमचा निसर्ग आहे. आता आम्ही इथे फोटो काढायला आलेलो आहे. फोटोग्राफी स्टार्ट. आता आम्ही मंदिरात आलेलो आहे. तुम्हाला दाखवते कसं म्हणजे आम्ही रांगोळीची तयारी करून दिलेली सुंदर अशी रांगोळी काढली. यात्रेचं नियोजन कसं वाटलं आतापर्यंत? एकदम छान हा कशी झाला कार्यक्रम? एकदम मस्त पहिल्या पंक्तीला बसले जेवायला. आता भेटले आता पहिल्या पंक्तीला बसलेले जेवायला. आमची भावकी कशी जेवायला बसले बघा पहिल्या पंक्तीला. काय वाटतं की नाही लेकींना सोडून बसलाय जेवायला? ताटा कुठे ठेव? दिसताय दिसताय. प्याले बासुंदी प्या प्या. कोण आहे? पप्पा तुझा वाटतं. माझा पप्पा मुंबईत आहे मग हे काय बनवते? ओके बासुंदी खावा. म्हणून म्हणली बासुंदी आले खाऊन घ्या. काय काहीच आम्ही आता गोंधळाला आलेलो आहे. ते ऑलरेडी खूप गोंधळ आहे सो तुम्हाला आवाज ऐकायला येणार नाही.
त्यांनी आता बघितलेलं आहे. बघितलंय ते. बस पोट सुटलंय. नानी लय नाही नानी लय चांगलं जेवण बनवते त्यामुळे नाला तुटत आहे. जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. आणि सूरज दादा बघा गावला. नानांनी धरलंय. नाना काय गुपित चालू आहे? ही कर दातापेक्षा लिपस्टिक झाली याची भीती आहे तिला. हा. बाकी काही नाही. हे दुधाची दात आहे ना. नुसतं कसं बघतोयस? ओके ना? कशाला काय आलं काय काम आहे? हा कशी खात्या वडत्या वहिनीला नाव सांगते कशी वडत्या. ओवी बघ आत्या कशी वडत्या तुझी. हा तुमचे 2 कुठे आहेत? सबस्क्राईब फॉलो करा. कमेंट नक्की टाका. त्याच्यावर कळत नाही रिव्ह्यू. हो